राम राम मंडळी, कशात सगळे? तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तुम्ही, माझ्या दिदीचं होतं लग्न. तर लग्न वगैरे सर्व नीट झालं आणि आम्ही घरी बसून बोर होत होतो. त्यामुळे आम्ही ठरलो की कुठेतरी फिरायला जाऊया. आणि मी पुण्याला आली होती, तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की जर मी पुण्याला गेले की मला दगडूशेठ गणपतीला जायचंच आहे. तर फायनली तो दिवस आज आलाच आहे. त्यामुळे आम्ही आकुर्डी स्टेशनवरून पुणे जंक्शनची ट्रेन पकडली. स्टेशनवरून 10 मिनटावरच होतं मंदिर आणि फायनली आम्ही मंदिरमध्ये एंट्री केली आणि लकीली तिथे गर्दी पण नव्हती. त्यामुळे आमचं दर्शन खूप लवकर झालं आणि तिथे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, तरी पण मी व्हिडिओ काढला आहे. तुम्ही पण गणूबाप्पांचे दर्शन घ्या गाईज. खरंच खूप मन प्रसन्न झालं गणूबाप्पांना बघितल्यावर. मग त्यानंतर आम्ही तिथे शिवलिंग वगैरे बघितलं, बाकी सगळे मंदिर वगैरे फिरलो आम्ही आणि आमचं खूप लवकर झालं होतं दर्शन. त्यामुळे आम्ही ठरवलं की कुठेतरी दुसरीकडे पण फिरायला जाऊया. मग दादा म्हटलं चला तुम्हाला लाल महल पाहायला घेऊन जातो. मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर खरंच खूप मला अभिमान वाटत होता गेल्यावर, कारण तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी होत्या. खरंच खूप मला छान वाटलं तिथे गेल्यावर, कारण तिकडचे स्ट्रक्चर, तिकडच्या माहिती वगैरे खूप भारी होतं. मग दादा म्हटलं तुम्हाला पुण्याची शान म्हणजे शनिवार वाडा तिथे घेऊन चालतो. मग तिथे आम्ही ऑनलाईन तिकीट काढली आणि आम्ही तिकडे गेलो. खरंच तिकडचं प्रसन्न पण खूप भारी होतं. सगळे झाडे होते. मला तर खूप भारी वाटलं, कारण तिथे ऐतिहासिक वस्तूचे सौंदर्य आणि तिचा गौरवशाली इतिहास अनुभवताना वेगळीच भावना मनात निर्माण झाली. तर गाईज, तुम्ही जर पुण्याला येणार असाल तर नक्की तुम्ही शनिवार वाडा, लाल महल आणि दगडूशेठ गणपतीला जावाच. जर मला पण पुन्हा एकदा टाईम भेटला तर मी नक्की जाणार आहे ह्या ठिकाणी. मग नंतर आम्ही तिकडच्या जवळपास मंदिरात गेलो होतो, मंदिर वगैरे फिरलो आणि सगळे खूप थकले होते. त्यामुळे सगळ्यांनी विचार केला आता घरी जाऊया. सो दॅट्स एंड ऑफ द डे गाईज. पुन्हा एकदा भेटू असंच एका न्यू व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. सगळे हसत खेळत असेच राहा. बाय बाय.